ज्ञानेश्वरी भाव धरून प्रेमानं जिव्हाळ्यानं जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याच्यावर हरी कृपा करतो आणि काळ हा हरीच्या अधीन आहे. जसं रस्त्याने चालल्यानंतर एखादं कुत्र जर धावून आलं ना, तुम्ही त्याला दगडाने मारा काठीनं मारा ते परत जात नाही. मग त्याला एकच पर्याय असतो, त्याचा जो मालक आहे मग त्या मालकाला आवाज द्यावा लागतो. आणि मालकानं त्या कुत्र्याला आवाज दिला तर ते कुत्र लगेच मागं पडतं. तसे काळाचा मालक हरी आहे. मग हरीची कृपा झाली का भय कळे काळाचे नाही तया. ज्ञानेश्वरी भाव धरून किती भाव असावा. लय सोपं बोलू का जास्त विस्तारात पडण्यापेक्षा, सासूचं जावयावर जेवढं प्रेम असतं तितका भाव भरपूर झाला ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी हे पुस्तक नाही, अशी धुळखात कोपऱ्यात पडलेली नसू द्या. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सुद्धा नाही, हे ज्ञानोबरायाची मूर्ती आहे वाङ्मय ज्ञानेश्वरी. एक स्वाभिमानानं गोष्ट बोलून जाऊ. आपल्याला कीर्तन नाही लक्षात राहिलं चालेल, माझ्या कीर्तनाचा सार होईल. एक काम करा बहिणीनं, तुम्हाला विनंती करतो हात जोडून, आपल्या घरात जर ज्ञानेश्वरी नसेल, तुम्हाला वाचायला वेळ नाही, नका वाचू माझ्या दादानो, फक्त ज्ञानेश्वरी घरात आणा. मी तर म्हणतो काल्याची वाट पाहू नका. उद्या कोणी येणार असेल आळंदीवरून किंवा या पोरांनी आणलेली असेल, यांच्याकडून एखादी ज्ञानेश्वरी, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घरात ज्ञानेश्वरी असावाच. महाराष्ट्रात जन्माला आलो आपण, आणि महाराष्ट्रात जन्माला येऊन आपल्या घरात जर ज्ञानेश्वरी नसेल, मी तो म्हणतो त्यांना जगूच नाही. वाचू नका ना, कोण म्हणतंय तुम्हाला. भगव्या वस्त्रामध्ये गुंढाळा आणि देवघरामध्ये ठेवा. तुम्हाला वेळ नाही ना, नसू द्या वेळ. घरातून बाहेर पडताना जसं आपल्या आईला विचारतो ना, तसं हात जोडून ज्ञानेश्वरीला विचारा, आई मी चाललो बरं का, इतक्या वाजता परत येईल. जोपर्यंत तुम्ही घरी परत येत नाही ना, ती ज्ञानेश्वरी तुमची वाट पाहत असते. मायबाप, विषय निघलाच म्हणून पूर्ण करतो. एक अक्षर खोटं सांगणार नाही. माझा ऍक्सिडेंट झाला होता नाशिकच्या थोडंसं अलीकडं, कीर्तनावरून जाताना. पुलावरून गाडी खाली आली होती नदीच्या. मला वाटतं मोरे बाबा 200 फुटाच्या आसपास अंतर येतो. 12 वाजता इन्शुरन्स संपला आणि 1:30 वाजता ऍक्सिडेंट झाला. बघा काय दुर्भाग्य असतं. वरून गाडी खाली आली, माझं हे फाटलेलं आहे, आतून शिवलेलं आहे. ड्रायव्हरचे इथून पाय गेले होते. पण ज्या वेळेला एक स्वाभिमानानं सांगतो, एवढं घरी न्या, माझ्या गाडीमध्ये ज्ञानेश्वरी आजही असते, ज्ञानेश्वरी बरोबर असते. ज्ञानेश्वरी माझ्या बरोबर होती. साक्रे महाराजांची बघा जाड कवर अर्थासह माऊलीच्या समाधीचं चित्र, मोठी जाड ज्ञानेश्वरी साक्रे महाराजांची, ती गाडीत असायची. आजही तो म्हातारा जिवंत आहे, खोटं सांगणार नाही. बाबा ऐकता इथं. ज्या वेळेला गाडी उलटी पडली म्हणे, आजही तो म्हातारा दुधावाला, शिंदे आडनाव आहे त्यांचं, तो म्हणे महाराज तुम्हाला आम्ही ओढून काढत होतो. त्यांनी ते दरवाजे तोडले, 3 वाजता बाहेर काढला आम्हाला. ते दुधावाले चालल्यानंतर त्यांनी पाहिलं काहीतरी झालेलं आहे. ओढून काढत होते म्हणे, कारण शिटाच्या याच्यामध्ये जाम झालेलो, तर तुम्हाला ओढायचो म्हणे. एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली म्हणे, तुमच्या खाली ज्ञानेश्वरी पडलेली होती. ऐका माझ्या दादानो, ज्या वेळेला मला ओढायचे ना, ज्ञानेश्वरीचं एक एक पान फाटत होतं, एक एक पान फाटत होतं. आजही ती ज्ञानेश्वरी माझ्याकडे आहे. अर्ध्या ज्ञानेश्वरीची पानं पानं झाली होती. बाहेर काढलं त्यांनी, आपल्या लक्षात आलं नाही कोणास ठाव. त्या आईनं स्वतःला फाडून घेतलं, पण आपल्या लेकराचा एकही अवयव जाऊ दिला नाही. ही कृपा त्या ज्ञानेश्वरीची. अरे वाचावी 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 ज्ञानेश्वरी, हे वाचावी 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 ज्ञानेश्वरी. वाचावी 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 ज्ञानेश्वरी.
वाचावी 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 ज्ञानेश्वरी वाचावी 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 ज्ञानेश्वरी वाचावी 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 ज्ञानेश्वरी वाचावी 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 ज्ञानेश्वरी डोळा पाहावे पंढरी डोळा पाहावे पंढरी हे वाचावी 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 ज्ञानेश्वरी वाचावी 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 ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी डोळा पाहावी पंढरी वाचावी 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 ज्ञानेश्वरी वाचावी 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 ज्ञानेश्वरी भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी हे नसल एक तरी ओवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. नाही वाचायला वेळ ना माझ्या बहिणीनो, लेकर शाळेत जाताना तुमचे लहान लेकराला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही, त्यांना क्लास आहे, शाळा लांब आहे. फक्त एक मी सांगतो म्हणून उद्यापासून तेवढं करा. घरात ज्ञानेश्वरी आहे ना, आपल्या लहान लेकराला सांगायचं, बाळ्या वाचू नको, पळता पळता डोकं टेकव आणि शाळेत निघून जा. अरे दगडाला ज्ञान करून देण्याची ताकद ज्ञानेश्वरीत आहे. दगडाला दगडाला प्रमाण आहे, मोगम काहीच बोलणार नाही. ज्ञान होय मुढा आणि अति मूर्खा त्या दगडा. वाचेल जो कोणी, काय अधिकार असेल ज्ञानेश्वरीचा, जो वाचेल ना, माझी जनाबाई सांगते, मी त्याच्या चरणावर साष्टांग दंडवत करते. जनी त्याशी लोटांगणी. इतक्या अधिकाराचा हा तोला मोलाचा ग्रंथ नाही, ही साक्षात ज्ञानोबरायाची मूर्ती म्हणून हिची घरात पूजा करत चला. का हो, तुम्ही एवढं सांगितलं ज्ञानेश्वरीचं भाव धरून वाचा, काळाची भीती नाही. साधक विचारतो नादबाबाला, आणि मग काळाची भीती नाही, पण हे तुम्ही सांगताय का, याला काही विधानाला पुरावा आहे का तुमच्या काही? नादबाबा म्हणले, बाबा मी माझ्या मुखानं बोलत नाही. मग साक्षात त्यानं त्याच्या मुखानं सांगितलेलं अभंगाच्या दुसऱ्याच्या स्वमुखे आपण सांगितो हो, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगितो स्वमुखे आपण सांगितो स्वमुखे आपण सांगितो स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. स्वमुखे
सुमुखे आपण सांगितो श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. तुमच्या घोटाळा लक्षात आला की नाही कोणास ठाऊक. अहो साधक उठून उभा राहिला, भडकला नाथ बाबावरती. नाथ बाबा काळाची भीती त्याला नाही का जो ज्ञानेश्वरी वाचतो, आणि पुरावा गीतेचा देतात. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. मग आम्ही ज्ञानेश्वरी वाचावी का गीता वाचावी एकच सांगा काहीतरी. नाथ बाबा म्हणले बाबा ज्ञानेश्वरी आणि गीता एक आहे, दोन नाही. म्हणजे आता नाथ बाबांना लई पाठीमागून आणला मग इतिहास. ऐक आता, भगवंतानं या विश्वाला आचारसंहिता म्हणून वेद निर्माण केला, पण या वेदाला एक वाईट खोड. हे बघा, निषिद्ध कर्म सांगितले काही, हे करू नका, हे अजिबात करू नका. आणि दुसऱ्या बाजूला सांगितलं करायचं असेल तर असं करा. समाज घोटाळ्यात पडला ना. पशु मारण्याचा अधिकार नाही. 100 यज्ञ जर केले तर एक पशु मारण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता आपल्याकडे कुठं यज्ञ चालले, पशु मारण्याचा तर कारखाने उघडले. लोक संभ्रमात पडायला लागले वेदांना. वेद संपन्न सर्व ठाई परी तो कृपणायसा आन नाही कानी लागला तीही वर्णाच्या. हा दोष आहे वेदाकडे. कोणता? 3 वर्गाच्या कानी लागला, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. शूद्रानं स्त्रीनं काय करायचं? देवाला ही गोष्ट खटकायची बर का. कारण आपण जगाच्या उद्धारा करता आणि या 2 वर्गाने काय करायचं, स्त्री आणि शूद्रानं. जुन्या काळात असं म्हणतात, जर चुकून वेदाच्या रुचा ऐकल्या तर शिस्त गरम करून कानात ओतायचे म्हणतात. मग आता देवाला ही गोष्ट खटकायची. देवानं काय केलं ऐका ऐका आता, इकडे लक्ष द्या थोडस. देवानं एक डोकं चालवलं का असा दिवस यावा एखादा का त्या दिवशी ह्या सगळ्या वेदाचा सार मला एका ग्रंथात मांडता यावा, असा दिवस उजडावा. देव वाट पाहतोय बर का असा दिवस उजडण्याची. आणि नेमकं तो दिवस उजडला. कुरुक्षेत्राचं रण मैदान. तिकडं कौरवाकडे सेनापती भीष्माचार्य, इकडं दुष्टदुम्न. युद्धाचा दिवस ठरला होता मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. आणि मग देवानं विचार केला आता ही संधी चालून आलेली आहे, सगळा सार आता एका ग्रंथात होतायचा. आणि मग आता खरं तर युद्ध व्हायला कारण देव गेले होते समजायला. ऐकेनी ती अंबिका नंदना तुझ्या पुत्राचे अपराध नाना. मी समजावून सांगतो पांडवांना, असं करू नका. 5 भावांना जगण्यापुरती 5 गावं द्या. पंचस्थाम देयंताम ग्रामायती महागीतम आविस्तर उळकस्थलम माकंदी वारणावतम. 5 गावं देऊन टाका. दुर्योधनानं सांगितलं, हे कृष्णा त्यांना जर पाहिजे असेल ना आमच्याशी युद्ध करावं, सुईच्या टोकावर बसेल, इतकी देखील भूमी आम्ही पांडवांना देणार नाही. हे देवानंच वातावरण तयार केलं. आणि रथ कोणाच्या पुढे नेला? भीष्माचार्याच्या. दुर्योधन दिसला नाही, दुःशासन दिसला नाही. ज्यांनी कड्या खांद्यावर वागवलं, जो दंड थोपटत होता तोच अर्जुन भीष्माचार्याला पाहिल्यावर काय म्हणला ऐकायचं का? देवा काय तुला तरी लाज वाटते का? नाही लाज काढली बर का अर्जुनानं. लाज वाटते का तुला? अरे गुरुवर बाण टाकायला मी काय भस्मासुर आहे का? जेथेची कृपा लाही जे वरू तेथेची मन व्याभिचारू अन तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे मी काय भस्मासुरू वाटलो का देवा तुला? ते तर उडी घातली खाला रतोनिया. हे असो तर येतवर भिक्षा मागता भली ना तरी देश तागे जाईजे का गिरीकंदर शेजे शस्त्र हातानं धरीजे यावरी. आता मात्र भगवंतानं धारदार शस्त्र प्रयोग केला. अर्जुना हा वातावरण तयार करतोय बरं का देव, तुमच्या लक्षात येतंय ना? याला हा वेदाचा सार वाचायचा आहे. आणि काय म्हणतो अर्जुनाला? क्षत्रियारणी पळवणी जाणे चोर साहेल आजिरवाने. अजून नाही, त्याच्या पुढची ओवी लय धारदार आहे. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण संग्रामी हे जाण कवन कारुण्य तुझे हृदयाचे ढिले पण येत निकयाशी नो. हे कारण संग्रामी पतन जाण क्षत्रियाचे. आता देवानं पाहिलं आता संधी. आणि मग देवाने काय केलं? निमित्त अर्जुन केला. वत्साचे निवोरसे दुबते होय घरोपदेसे
अर्जुनाचे निमिषे जगद उद्धारण निमित्त. नाही नाही नाही, आपण मला वाटतं वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे हा विषय लय गोड सांगायचे. ते म्हणायचे आपण गाय दूध देते, गाय दूध देते, वासरासाठी देते का? नाही, वासरा करता देते, वासरा पुरतच देत नाही. वासरू सोडलं का लगेच बाळ्या आखड आखड, आणि मग ते बादलीमध्ये दूध घ्यायचं. डेरी होती ढेरी होती, निमित्त वासरू आहे. तसं अर्जुन निमित्त केला. वासराशिवाय दूध देत नाही हे खरं आहे बरं का. एकानं असा प्रयोग केला, काय ते म्हणलं आपल्याला एक काम करायचं, अहो खोटे ठोकायला आपण, गोठा बांधायला आपण, शेण काढायला आपण, सोडबांध करायला आपण, घास आणायला आपण, मका आणायला आपण, पाणी पाजायला आपण, आणि आयन दूध काढायच्या टायमाला हे वासरू वासरू सोडायचंच नाही म्हणला. वाया वासरू जायचं नाही, डायरेक्ट गाय. आणि मग तो म्हणला आपण प्रयोगच करून पाहू आज. त्यानं वासरू सोडलं नाही, बादली घेतली, निघालं. गायीनं माग ओढून पाहिलं, म्हणे वासरू न सोडताच आलं वाटतं, येऊ द्या. बसला गायीच्या खाली, बादली ठेवली, आणि असं काशेत पाणी शिंपडलं. यानं नवीन दात बसवेल होतं बचळ, चष्मा लावलेला नजरेचा, आणि जशी गाय उधळली अशा लाता फडकल्या. नवीन दात बसवेल बचळ एकीकडं, चष्मा तुटला, डोकं फुटलं. 2-4 जणांना धरून त्याला उठून बसवलं. रामभाऊ का रे, तांब्याभर पाणी दिला, घटा 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 पाणी पिला. काय रे, काय असं काय काय झालं काय? ते म्हणे काय नाही, पाहणार राव हा गायीचा प्रकार. पण कशामुळे डोकं फुटलं? तो म्हणला हे बघ, डोकं फुटो पण संशय मिटो. काय? वासराशिवाय गाय दूध देत नाही, वत्साचे निवरसे. निमित्त अर्जुन आहे, पण गीता ही जगत उद्धारा करता भगवंताने निर्माण केली. कोण सांगतंय? नाथ बाबा साधकाला सांगताय. वा वा, नाथ बाबा चांगलं सांगितलं. पण आमची एक अडचण आहे हो. कोणती? गीता संस्कृत भाषा आहे, कळत नाही सर्वसामान्याला. बापाच्या भूमिकेतून सांगितली, मग सगळ्यांना कळल. देवाला ती ही गोष्ट खटकायला लागली. मग काय केलं त्यानं? तोची अवतार धरी अलंकापुरासी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा आणि या दिवशी सच्चिदानंद बाबा आदरे. आणि मग आता मी आपल्याला सरळ असं विचारतो, गीता कोणी सांगितली? ऐकलं आपण आता. कोणी सांगितली? मा डोकं फोडील बर का मी माईकवर. काहीतरी बोला राव. गीता कोणा सांगितली? हा, रामाना? गीता सांगणारा परमात्मा आहे. आता ज्याने गीता सांगितली ऐका कोण आहे? जेने गीता उपदेशिली ती विटेवरी माऊली. ज्याने गीता सांगितली तो कुठे? विटेवर उभा आहे. आणि जो विटेवर उभा आहे पांडुरंगावतार
नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. आठवण करून द्यावी ना काही लोकांची. अरे फार मोठं व्यक्तिमत्व होतं आपल्या वारकऱ्यांचं. सातारकर महाराज राहिले नाही. ज्याने गीता सांगितली त्यानेच मराठीत भाषांतर केली. आणि ज्ञानेश्वरीचे एक कौतुक सांगतो तुम्हाला, अर्थ नाही कळाला तरी वाचायला गोड वाटते. हे ज्ञानेश्वरीचं वैभव. विठाला आपला भाव एक आहे का? ज्ञानेश्वरी आणि गीता एकच आहे. तुमच्याकडं मकर संक्रांत असते ना, मकर संक्रांत सण असतो ना, हा सण कोणाचा आहे? तुमचा. कारण 12 महिन्याचे सगळे सण यायच्या वाट्याला आहे. मोरे बाबा फक्त 2 आपल्या वाट्याला आले, पोळा आणि दसरा. हा शिमगा शिमगा बॉम्बा तर वाण देतात एकमेकीला. तुमच्याकडे कसं आहे कोणास ठाव, ते वाण देतात. आणि एक श्रीमंत घरातली बाई, तिच्याकडे सगळ्या गावातल्या मावल्या आल्या, वाण दिल्या आणि वाण देऊन निघून जातात. हा घरातला मालक म्हणे, का ग सगळ्या गावातल्या बायका येऊन इथं वाण देऊन गेल्या आणि हा वाण कुठंच आपलं तू कुठंच वाण द्यायला गेली नाही? ती बाई म्हणली श्रीमंताची होती ती. तिनं हात जोडले, मालक 20 वर्ष झाले लग्नाला, काय केलं माझ्याकरता? मला वाटतं हा त्या एकट्याचाच प्रश्न आहे असं समजून आपण सुटू नका. काय केलं माझ्याकरता? म्हणजे मी जाईल कशी दुसऱ्याच्या घरी, माझ्या अंगावर फुटका मनी सुद्धा नाही. अरे लवकर सांगायचं ना, आपल्याकडं काय सोन्याची कमी आहे का? तळ मजल्यात उतरला, भला मोठा असा चेंडू सारखा सोन्याचा गोळा घेतला आणि त्याला छिद्र पाडलं, त्याच्या दोरा वावला आणि सांगितलं बहान गळ्यात. जणू काय पखवादच अडकावला की काय. नाही तुम्ही का हसले? ते सोनं नाही, सोनं नाही, ते सोनं आहे. त्याला किंमत नाही? किंमतही आहे, सोनंही आहे, पण शोभत नाही. त्याचे ज्या वेळेला अलंकार घडतात ना, मग त्या सुवर्णाला चकाकी चढते. तसं गीता हा सोन्याचा गोळा आहे. आणि ज्ञानेश्वरी मात्र गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता लहरी प्रगट केली. हा ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी.
सोन्याचा गोळा गीता आणि ज्ञानेश्वरी त्याचे अलंकार आहे. एक खरंय बरं का, बापाच्या भूमिकेतून जेवढा परिणाम झाला नाही, मात्र आई झाल्यानंतर परिणाम झाला समाजावरती. इतकी पवित्र ज्ञानेश्वरी आहे. स्वतःच्या मुखानं सांगितलंय. जरी गीतेचा पुरावा दिला असला तरी गीता ज्ञानेश्वरी निमित्त अर्जुन केला. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. आणि म्हणून निमित्त आहे ज्ञानेश्वरी. वा वा नाद बाबा, फार सुंदर सांगितलं. माझा निर्णय झाला काय की आता ज्ञानेश्वरी वाचायची. मग काय करायचं, एकदा भजन करा. विठोबा रखो माझे